खूप वर्षांपूर्वी भारतात एक लहानसं गाव होतं. त्या गावात एका गरीब कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचं नाव होतं सूरदास. जन्मापासूनच सूरदासांना डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण त्यांच्या मनात भक्तीचा प्रकाश होता. लहानपणापासूनच त्यांना भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल अपार प्रेम होतं. गावातील लोक अनेकदा त्यांची थट्टा करत, पण सूरदास निराश झाले नाहीत. ते नदीकाठी बसून श्रीकृष्णाचे नामस्मरण करत आणि सुंदर भजन गात असत. एक दिवस त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. महान संत वल्लभाचार्य त्या गावात आले. त्यांनी सूरदासांचा गोड आवाज ऐकला आणि त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले. वल्लभाचार्यांनी सूरदासांना म्हणाले, तुझ्या आवाजात भक्ती आहे, तुझ्या शब्दांमध्ये भगवान आहेत. तू श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन कर. त्या दिवसापासून सूरदासांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांचे सुंदर वर्णन करायला सुरुवात केली. ते गाऊ लागले, मैया मोरी मैं नहीं माखन खायो. लोक त्यांच्या भक्तीत रंगून गेले. त्यांची कीर्ती दूर दूर पसरली. सूरदासांनी अनेक सुंदर रचना केल्या. सूरसागर सूर सारावली. साहित्य लहरी आजही सूरदासांचे भजन ऐकले की मन भक्तीत रमून जाते. म्हणूनच सूरदास जयंती आपल्याला शिकवते, अडचणी कितीही असल्या, डोळ्यांनी दिसत नसले तरी भक्ती आणि विश्वास असेल तर जीवन प्रकाशमय होते. सूरदास जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.